म्हणजे तरी काय? समासाचे मुख्य प्रकार कोणते आहेत? सामासिक शब्द, त्याचा विग्रह, हे ज्या संकल्पना आहेत ना, ह्या संकल्पना थोड्याशा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. समास या शब्दाचा अर्थ आहे एकीकरण, संयोग, एकीकरण, संयोग असा समास या शब्दाचा अर्थ आहे. मग व्याकरणामध्ये एकीकरण कशाचं केलं जातं? तर दोन शब्दाचं एकीकरण केलं जातं. शेंडके सरांनी संधी हा घटक 3 दिवस अतिशय त्या ठिकाणी सखोलपणे घेतलेला आहे. मित्रांनो, संधी आणि समासामध्ये महत्वाचा फरक म्हणजे तरी नेमका काय आहे? की संधीमध्ये दोन वर्णाचं एकत्रीकरण झालेलं असतं. वर्णाच्या एकत्रीकरणाला संधी म्हणतात आणि शब्दाच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. हा संधी आणि समासामध्ये महत्वाचा फरक आहे. समासामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्द एकत्र आलेले असतात. कसे? आता एक जाता जाता एक उदाहरण सांगतोय मी. सूर्याचा उदय झाला. ईश्वराच्या ध्यानात मग्न असणारे, ज्याने इंद्रिय जिंकली आहेत असे सर्व त्या ठिकाणी मुनी ईश्वराच्या ध्यानात मग्न झाले. परत वाक्य बघा की सूर्याचा उदय झाला, ज्याने इंद्रिय जिंकली आहेत असे श्रेष्ठ मुनी ईश्वराच्या ध्यानात मग्न झाले. हे म्हणणं कस तरीच वाटतंय ना आपल्याला. सूर्याचा उदय झाला, ज्याने इंद्रिय जिंकली आहेत असे श्रेष्ठ मुनी ईश्वराच्या ध्यानात मग्न झाले. असं जर मी बोललो ना, आपल्या कानाला जरा कस तरीच वाटेल. पण याच्या ऐवजी मी जर म्हणलं ना असं, सूर्योदय झाला, जितेंद्रिय मुनी ईश्वर ध्यानमग्न झाले. सूर्योदय झाला, जितेंद्रिय मुनी ईश्वर ध्यानमग्न झाले असं म्हणलं तर कानाला बरं वाटतं. का बरं बरं वाटतं? यामध्ये सूर्याचा उदय ऐवजी सूर्योदय शब्द वापरला. ज्याने इंद्रिय जिंकली आहेत असे श्रेष्ठ मुनी, याच्या ऐवजी मी जितेंद्रिय शब्द वापरला. मग असे शब्दांचं एकत्रीकरण करून एक जोड शब्द तयार होतो आणि हा जो जोड शब्द तयार होतो, ही जी प्रक्रिया आहे ना मित्रांनो, याला समास असं म्हणतात. समासामध्ये कमीत कमी दोन पद किंवा दोन पेक्षा अधिक पद एकत्र आलेले असतात आणि त्यापासून एक जोड शब्द बनतो. हा जोड शब्द बनतो ना, त्याला सामासिक शब्द म्हणतात. मग हा सामासिक शब्द कसा बनलेला आहे त्याची फोड करून लिहिली जाते आणि त्याची फोड करून लिहिण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. परत तिन्ही संकल्पना रिपीट करतो. दोन शब्दाच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्दाच्या एकत्रीकरणातून जो एक जोड शब्द बनतो त्याला सामासिक शब्द म्हणतात आणि सामासिक शब्दाची फोड करून लिहिण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. मित्रांनो, यामध्ये कमीत कमी दोन पद एकत्र आलेले असतात आणि ह्या दोन पदापैकी कोणत्या पदाला महत्व आहे यावरून समासाचे मुख्य 4 प्रकार पाडलेले आहेत. मग आता हे 4 प्रकार कसे पाडलेले आहेत? थोडस कल्याण कस्तुरे सर खालचा तक्ता घ्या. म्हणजे आता कॅमेरा पुढे लावलेला आहे मी, खालचा तक्ता घेतला का लक्ष देईन बाकीच्या की यावरून समासाचे मुख्य 4 प्रकार पाडलेले आहेत बघा. की अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. हे समासाचे 4 मुख्य प्रकार आहेत आणि हे 4 मुख्य प्रकार आपल्याला आता 8वीला शिष्यवृत्ती परीक्षेला आणि रेग्युलर अभ्यासक्रमामध्ये 8वीच्या हे 4 प्रकार शिकवायचे आहेत. मग आता हे 4 प्रकार कसे पाडलेले आहेत? आता समासामध्ये कमीत कमी 2 पद एकत्र आलेले असतात आणि त्यातील कोणत्या पदाला महत्व आहे यावरून हे समासाचे 4 प्रकार पाडलेले आहेत. पहिलं पद जर महत्वाचं असलं ना, त्याला अव्ययभाव समास म्हटलेला आहे. त्याला अजून एक नाव आहे प्रथम पद प्रधान. अव्ययभाव समासाला प्रथम पद प्रधान म्हणजे पहिले पद महत्वाचे असते म्हणून त्याला प्रथम पद प्रधान असंही संबोधलं जातं. जर दुसरं पद महत्वाचं असेल ना तर त्याला तत्पुरुष समास, द्वितीय पद प्रधान, दुसरं पद महत्वाचे असते. जर दोन्ही पद महत्वाचे असले ना त्याला द्वंद्व समास, उभय पद प्रधान असंही संबोधलं जातं.
आणि दोन्ही पदाला महत्व नसून त्यावरून सूचित होणाऱ्या तिसऱ्या पदाचा जर बोध होत असेल तर त्याला बहुव्रीही समास किंवा अन्य पद प्रधान असं संबोधलं जातं. हे 4 प्रकार, मुख्य प्रकार आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहेत आणि या 4 प्रकारांचा अगदी यथोसांग, अगदी खोलात जाऊन आपण आज चिंतन करणार आहोत, त्याच्याविषयी विचार करणार आहोत. मग आता फक्त यामध्ये अव्ययभाव समासाचे पोट प्रकार नाहीत, बाकीच्या सगळ्या समासाचे पोट प्रकार आहेत. मी फक्त 4 कागदवर तुमच्या पुढे मांडतोय, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतही असेल. मग आता या तक्ता एकदा पाहिलं ना की आपल्याला त्याच्या अनुषंगाने पुढे चालता येईल, एक एक मुद्दा आपल्याला क्लिअर करता येईल. बघा, समासाचे मुख्य प्रकार व त्यांचे पोट प्रकार: अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आता तत्पुरुष समासाचे 7 प्रकार आहेत. तत्पुरुष समासाचे 7 प्रकार आहेत. हे 7 प्रकार कोणते आहेत? त्याचा पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. दुसरा प्रकार आहे आलुक तत्पुरुष समास. तिसरा प्रकार आहे उपपद तत्पुरुष समास. चौथा प्रकार आहे नय तत्पुरुष समास. पाचवा प्रकार आहे कर्मधारय समास. 6वा प्रकार आहे द्विगु समास आणि 7वा प्रकार आहे मध्यम पदलोपी समास. आणि या 7ही प्रकाराचं एकत्र सगळं गाठोडं जर बांधलं ना त्याला तत्पुरुष समास समजायचा आपल्याला मुख्य प्रकार. कारण या प्रकारावरती कोणत्याही खाली प्रश्न जर टाकला ना तर आपल्याला आता 8वीला स्कॉलरशिपला तत्पुरुष समास एवढंच ओळखायचं आहे आपल्याला. 10वीला कर्मधारय समास आणि द्विगु समास पान नंबर 62 आणि 63 वर आलेले आहेत 10वीच्या पुस्तकामध्ये. आपण त्याच्याविषयी पुढे विचार करणार आहोत. आता विभक्ती तत्पुरुष समास आहे ना त्याचे पुन्हा 6 प्रकार पाडलेले आहेत. तुम्हाला तक्त्यामध्ये सर्वांना दिसत असेल, मला दिसत नाही तक्ता तो, कारण कॅमेरा त्या ठिकाणी पुढे बोर्डवर लावलेला आहे मी. जरी मला दिसत नसलं तर त्या ठिकाणी काही अडचण आली तर मला फक्त कल्पना द्या. विभक्ती तत्पुरुष समास त्याचे 6 प्रकार पाडलेले आहेत. ते कसे पाडलेले आहेत? विभक्ती 8 आहेत. विभक्ती आपण पुढे पाहणारच आहोत. विभक्ती हा स्वतंत्र घटक आहे. संस्कृत तिथीप्रमाणे त्यांना नावं दिलेली आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन या 8 विभक्ती आहेत. पण 8 विभक्तीमध्ये प्रथमाला आणि संबोधनला प्रत्यय नाही म्हणून त्या कडेच्या दोन्ही कट केलेले आहेत आणि मध्ये 6 प्रकार विभक्ती तत्पुरुष समासाचे दिलेले आहेत. द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास, तृतीय विभक्ती तत्पुरुष समास, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास, पंचमी विभक्ती तत्पुरुष समास, षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास आणि सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. हे 6 प्रकार ज्या विभक्तीचा प्रत्यय विग्रह करताना, त्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना लागेल त्या विभक्तीचं नाव त्या समासाला देतात. याच्याविषयी आपण सविस्तर पुढे गेल्यानंतर पाहणारच आहोत. फक्त आता आपण तक्ता समजून घेऊया. त्यानंतर आलुक तत्पुरुष समास हा संस्कृत प्रकार आहे. त्याचे उदाहरणं कशी आहेत आपण पुढे पाहणार आहोत. उपपद तत्पुरुष समास, उपपद लावून बनलेल्या समासाला उपपद तत्पुरुष समास म्हणतात. नय तत्पुरुष समास, पहिलं पद नकारार्थी असेल तर त्या तत्पुरुष समासाला नय तत्पुरुष समास म्हणतात. कर्मधारय समास की ज्या समासामध्ये दोन्ही पद प्रथमा विभक्तीत असतात आणि दोन्ही पदातला संबंध विशेषण, विशेष्य किंवा उपमेय उपमान अशा स्वरूपाचा असतो, त्याला कर्मधारय समास म्हणतात. द्विगु समास की ज्या समासामध्ये पहिलं पद संख्या विशेषण असतं, पूर्ण शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो, त्या समासाला द्विगु समास म्हणतात. आणि मध्यम पदलोपी समास ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना मधले काही पद काढतात. सामासिक शब्द तयार झाल्यानंतर मधली पद काही लोप पावलेली असतात, मध्यम पदलोपी लोप पावलेले असतात, त्या समासाला मध्यम पदलोपी समास असे म्हणतात. हे 7ही प्रकारांचा सविस्तर आपण पुढे गेल्यानंतर एक एक त्या ठिकाणी मुद्दा क्लिअर करणार आहोत. आता फक्त तक्त्याविषयी आपण संकल्पना फक्त समजून घ्या, आपण पुढे पाहूया. कर्मधारय समासाचे सुद्धा 6 प्रकार आहेत. 10वीला आपल्यापैकी बरेचसे शिक्षक शिकवत असतील. पान नंबर 62 वर आहे ना हे 6 प्रकाराचे 6 मुद्दे आलेले आहेत. ते आपण क्लिअर करू पुढे गेल्यानंतर.
त्यानंतर द्वंद्व समास. द्वंद्व समास त्याचे 3 प्रकार आहेत. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. हे तिन्ही प्रकार एकत्र केले तर आपल्याला 8वीला आता स्कॉलरशिपला द्वंद्व समास ओळखायला येणार. हे तिन्ही प्रकार एकत्रीकरण केलं तर तो द्वंद्व समास होतोय. आणि हे 3 प्रकार पोट प्रकार 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये 10वीच्या क्रमिक पुस्तकामध्ये पान नंबर 72-73 वर आलेले आहेत. त्यानंतर बहुव्रीही समास, की ज्या समासामध्ये दोन्ही पदांना प्राधान्य नसून त्यावरून सूचित होणाऱ्या तिसऱ्या पदाचा बोध होतो, त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात. त्याला अन्य पद प्रधान असंही संबोधलं जातं. त्याचे पुन्हा 4 प्रकार आहेत. विभक्ती बहुव्रीही, विभक्ती बहुव्रीहीचे सुद्धा 6 प्रकार आहेत. त्यानंतर नय बहुव्रीही, सहबहुव्रीही, प्रादि बहुव्रीही, एवढा जो तक्ता आहे ना, हा तक्ता समासाच्या बाबतीमध्ये अगदी क्लास 1 अधिकाऱ्याची परीक्षा द्यायला गेला एखादा विद्यार्थी तर त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ शकत नाही. म्हणून मी हा तक्ता तयार केलेला तुमच्या पुढे मांडलेला आहे. आता आपण एका एका मुद्द्याचा क्लिअर सविस्तरपणे विचार करणार आहोत. आता पहिला प्रकार आहे अव्ययभाव समास. अव्ययभाव समास, कस्तुरी सर फक्त पुढचं पेज घ्या. अव्ययभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असून या सामासिक शब्दाचा उपयोग क्रियाविशेषण अव्ययासारखा केलेला असतो. यामध्ये पहिले पद महत्वाचे असते आणि या सामासिक शब्दाचा उपयोग क्रियाविशेषण अव्ययासारखा केलेला असतो. त्या समासाला अव्ययभाव समास असे म्हणतात. आणि यातला एक स्टार करून मुद्दा दिलेला आहे मित्रांनो तिथे मी, की अव्ययभाव समासातील शब्द बहुधा, बहुधा म्हणजे शक्यतो स्थळ, काळ किंवा रीत दर्शवितात. अव्ययभाव समास ओळखण्यासाठी पुढे 3 मुद्दे दिलेले आहेत. या 3 मुद्द्याच्या बाहेर अव्ययभाव समास जाऊ शकत नाही. आपदात्मक गेलेले तेही मी पुढे नमूद करतोय तुम्हाला. काही शब्द घे, पण जवळजवळ 99% शब्द असे आहेत ना की ते हे 3 मुद्द्याच्या बाहेर जात नाहीत. आपदात्मक जे काही 2-3 शब्द आहेत त्याची कल्पना मी कशी आहे तेही सांगतो मी तुम्हाला. आता पहिला मुद्दा आहे पहा, आ यथा प्रति. हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययभाव समासात येतात किंवा या प्रकारात येतात. आ यथा प्रति 10वी वाल्यांना हाही मुद्दा उपसर्ग घटित शब्दामध्ये उपयोगी पडणार आहे. आ यथा प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग, उपसर्ग हा शब्दाला अगोदर जोडून येत असतो. आणि आ यथा प्रति हे उपसर्ग कसे लागतात, जोडून कसे येतात आणि हा अव्ययभाव समासातला शब्द कसा बनतो बघा. जवळजवळ 12 उदाहरणं मी आपल्याला पुढे मांडलेली आहेत. पहिला शब्द दिलेला आहे आमरण. त्याचा विग्रह होतो मरेपर्यंत. आमरण मरेपर्यंत. आ या उपसर्गाचा अर्थ आहे ना कधी कधी पर्यंत होतो, कधी कधी पासून पण होतो. आ या उपसर्गाचा अर्थ. आता आ मरेपर्यंत, आमरण उपोषण केले, मरेपर्यंत त्याचा विग्रह झाला. समास अव्ययभाव समास. आता आजन्म आहे ना, आजन्म इथं त्या ठिकाणी जन्मापासून, आ याच उपसर्गाचा अर्थ पासून झाला इथं. आजन्म जन्मापासून, समास अव्ययभाव समास. आकर्ण कर्णापर्यंत अव्ययभाव समास. आजीवन जीवन असेपर्यंत अव्ययभाव समास. आकंठ कंठापर्यंत. या सर्व वरच्या शब्दांना 5ही शब्दांना आहे ना आ उपसर्ग जोडून आलेला आहे. कंठापर्यंत अव्ययभाव समास. त्यानंतर आता पुढे यथा हा उपसर्ग लागलेले शब्द बघा. यथाशक्ती शक्तीप्रमाणे, यथाविधी विधीप्रमाणे, यथाक्रम क्रमाप्रमाणे, यथामती मती म्हणजे बुद्धी, यथामती मतीप्रमाणे, यथा न्याय
न्यायाप्रमाणे या शब्दांना 6 ते 10 पर्यंतच्या शब्दांना यथा उपसर्ग लागलेला आहे. यथा उपसर्ग लागून त्या ठिकाणी हे शब्द बनलेले आहेत. संस्कृत शब्द हा उपसर्ग आहे आणि हे अव्ययभाव समासामध्ये येतात. त्यानंतर प्रति उपसर्ग लागलेले, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला अव्ययभाव समासाचे हे उदाहरण आहेत. म्हणजे आ, यथा, प्रति याच्याशिवाय अजून काही जर शब्द ज्याच्याकडे सर्जनशीलता असते त्यांना अजूनही काही शब्द त्या ठिकाणी संस्कृत उपसर्ग लागलेले सापडू शकतात. पण मुद्दा ध्यानात ठेवायचा, आ, यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग लागलेले सगळे शब्द अव्ययभाव समासात येतात. त्यानंतर एक दुसरा मुद्दा आपल्या पुढे मांडतोय मी की बे, दर, हर, बेला, गैर, बिन हे फारसी उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययभाव समासात येतात. बे, दर, हर, बेला, गैर, बिन हे फारसी भाषेतले उपसर्ग आहेत आणि हे फारसी भाषेतले उपसर्ग लागून बनलेले शब्द आहेत ना, ते सुद्धा अव्ययभाव समासात येतात. उदाहरणार्थ बघा, बेमालूम, बे हा उपसर्ग लागला, मालूम नसलेला, अव्ययभाव समास. दर साल, प्रत्येक साली, अव्ययभाव समास. दर मजल, इतिहासातला शब्द आहे, सैन्य मजल दर मजल करत गेले आपण म्हणतो. दर मजल, मजल म्हणजे टप्पा, प्रत्येक मजलेला, अव्ययभाव समास. दररोज, प्रत्येक दिवशी. हर घडी, प्रत्येक घडीला. हर साल, प्रत्येक साली. बेला, बेला हा उपसर्ग आहे. बेला शक, शक म्हणजे शंका आणि बेला हा उपसर्ग लागून बेला शक शब्द बनलेला आहे. बेला शक, शंकेशिवाय. गैरहजर, हजेरीशिवाय. याच्यातलं थोडस त्या ठिकाणी मर्म ध्यानात घ्यावं लागेल आपल्याला. गैरहजर हा शब्द न तत्पुरुष समास मध्ये येतो, तिथं हजर नसलेला असा विग्रह करावा लागेल आणि इथं हजेरीशिवाय पुढे गेल्यानंतर तोही शब्द पाहूया आपण. हजेरीशिवाय, गैरहजर, हजेरीशिवाय. बिनधोक, बिनधोक धोक्याशिवाय. असाच एक शब्द एक 3-4 वर्षापूर्वी बोर्डाच्या पेपरला आलेला होता, बिनधास्त. बिन हा उपसर्ग आहे, धास्तीशिवाय. चिमण्या आई भोवती बिनधास्त वावरायचे असं एक वाक्य होतं. बिनधास्त शब्द तिथं आलेला होता. बिनधास्त, बिनधोक, बिन हा उपसर्ग लागलेले शब्द आहेत आणि बिन हा उपसर्ग लागल्यानंतर अव्ययभाव समासातले शब्द बनतात. बिनधोक, धोक्याशिवाय. बिनशर्त, शर्त म्हणजे अट. शब्दाचे अर्थही आपल्या लक्षात आले पाहिजेत. आपल्याला अर्थाचा उल्लेख तिथं करायचा नाही, विग्रह करायचा आहे, पण अर्थ सुद्धा आपल्या डोक्यात असला पाहिजे. बिनशर्त, शर्तीशिवाय. असे बे, दर, हर, बेला, गैर, बिन हे फारसी भाषेतले उपसर्ग लागलेले शब्द आहेत आणि हे शब्द अव्ययभाव समासात येतात. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्या पुढे मांडतोय मी की मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन बनलेले शब्द अव्ययभाव समासात येतात. आता द्विरुक्ती म्हणजे रिपिटेशन किंवा पुनरावृत्ती, त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात आणि हे अभ्यस्त शब्दामध्ये सुद्धा 10वीला आलेले आहेत. हे जे शब्द आहेत द्विरुक्ती झालेले किंवा त्याला अभ्यस्त शब्द म्हणू आपण, की हे अव्ययभाव समासात येतात. कसे पहा, 10 उदाहरणं आपल्या पुढे मांडलेली आहेत मी. घरोघरी, प्रत्येक घरी. जागोजागी, प्रत्येक जागी. क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणी. गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत. दारोदारी, प्रत्येक दारी. पावलोपावली, प्रत्येक पावलाला. आता हे 6 शब्द आहेत ना, हे अभ्यस्त शब्द, पण याच्यामध्ये ना द्विरुक्ती झालेले शब्द जरी असले ना, पहिला शब्द हा बहुतांशी ओकारांत असतो. हे एक मर्म ध्यानात घ्या.
पहिला शब्द ओकारांत, गरो, जागो, क्षणो, गल्लो, दारो, पावलो. पहिला शब्द आहे ना ओकारांत, म्हणजे पहिल्या शब्दाला कानायक मात्रा असतो, ओ स्वर त्याच्यामध्ये असतो, ओकारांत असतो. आता पुढचे शब्द बघा, वारंवार. वारंवार, प्रत्येक वारी, रात्रंदिवस, प्रत्येक रात्री, प्रत्येक दिवसा, तास न तास, प्रत्येक तास किंवा प्रत्येक तासाला, दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी. आता हे शब्द ओकारांत नाहीत, पण द्विरुक्ती झालेले असले काही तरी त्यामध्ये विग्रह केल्यानंतर आपल्या लक्षात येतात की शब्दावरून किंवा द्विरुक्ती झालेली आहेत का, याच्यावरून आपल्या लक्षात येतात. आणि हे सर्व शब्द अव्ययभाव समासामध्ये मोडतात. हे 3 मुद्दे मी आपल्या समोर मांडलेले आहेत. याच्या विरहित काही जर शंका असेल तर आपण त्याच्याविषयी नंतर शेवटी चर्चा करणार आहोत. पहिले परत 3 मुद्दे आपल्या पुढे नमूद करतोय मी, की आ यथा प्रति संस्कृत उपसर्ग लागलेले शब्द अव्ययभाव समासात येतात. दुसरा मुद्दा, बे, दर, हर, गैर, ना, बिन हे फारसी उपसर्ग लागलेले शब्द अव्ययभाव समासात येतात. आणि तिसरा मुद्दा आता आपल्या पुढे मांडलेला, की मराठी भाषेतील द्विरुक्ती झालेले शब्द अव्ययभाव समासात येतात. आता याच्यामध्ये थोडीशी गंमत सांगतो मी तुम्हाला. आता गायकवाड सरांशी माझी चर्चा झाली याच्याबाबत, की समजा रातोरात शब्द आहे, रातोरात, मी रातोरात नांदेडला पोहोचलो, असं जर वाक्य जर असेल ना, आता रातोरात हा सामासिक शब्द आहे, पण याचा विग्रह कसा करणार, इथं त्या ठिकाणी हे शब्द आहेत ना स्पर्धा परीक्षेला आलेले आहेत, हातोहात, रातोरात, हे अव्ययभाव समासाचे उदाहरण आहेत, पण विग्रह करताना इथं गुगली टाकल्यासारखं फसवलं जातं. आता रातोरात इथं प्रत्येक रात्री असा विग्रह नाही होत. रातोरात या सामासिक शब्द अव्ययभाव समासाचा आहे, पण याचा विग्रह आहे दिवस उगवण्यापूर्वी. रातोरात दिवस उगवण्यापूर्वी, रात्र असेपर्यंत म्हणजे दिवस उगवण्यापूर्वी, असा त्याचा विग्रह. हातोहात, मी निरोप हातोहात दिला, हातोहात याचा विग्रह प्रत्येक हातात असा नाही होत. हातोहात या सामासिक शब्द जरी अव्ययभाव समासामध्ये असला तरी कधी कधी विग्रह करताना थोडस तारतम्य आपल्याला बाळगावं लागतंय, थोडस त्याच्याविषयी विचार करावा लागतोय. हा रातोरात जसा शब्द आहे तसा हातोहात या सामासिक शब्दाचा विग्रह होतो या हातून त्या हाती, एका हातून म्हणजे या हातून त्या हाती, असा हातोहात या सामासिक शब्दाचा विग्रह होतो. हे शब्द सुद्धा अव्ययभाव समासामध्ये मोडतात. असा हा अव्ययभाव समास, 3 मुद्दे, त्यातले आपोदात्मक आता सांगितलेले काही शब्द आपल्या पुढे मांडलेले आहेत. फक्त अव्ययभाव समासाचे पोट प्रकार नाहीत, बाकी इतर समासाचे प्रकार, पोट प्रकार पण आहेत. आता पुढचा एक समास आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत, तो म्हणजे तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समास, ज्या समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते, ज्या समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते त्याला द्वितीय पदप्रधान असंही म्हटलेलं आहे काही व्याकरणकारांनी, की दुसरं पद महत्वाचं असतं त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. मग आता तत्पुरुष समासात विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. तत्पुरुष समासात सामासिक शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. त्या समासाला तत्पुरुष समास असं म्हटलेलं आहे. तत्पुरुष समासाचे 7 प्रकार जे आहेत त्याच्याविषयी सविस्तर आपण पाहणार आहोत. त्याचा पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास, आणि हा विभक्ती तत्पुरुष समास 10वीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 55 वर आलेला आहे. आणि आपल्या स्कॉलरशिपला त्या ठिकाणी हा समास मुख्य प्रकार जरी असला तरी पोट प्रकाराचं एकत्र गाठोडं बांधलं ना तो मुख्य प्रकार समजायचा, ही मी तुम्हाला अगोदरच कल्पना दिलेली आहे. आता विभक्ती तत्पुरुष समास कशाला म्हणतात, तर
ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा, कोणते असू द्या मग ते, कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा, हे महत्वाचा मुद्दा आहे, विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. विभक्ती तत्पुरुष समासाचे 6 प्रकार पडतात. आता हे 6 प्रकार कसे आहेत? अगोदर तुम्हाला तक्त्याची कल्पना देताना मी सांगितलं 8 विभक्ती आहेत. 8 विभक्तीच्या कडेच्या 2 विभक्ती कट करायच्या, मध्ये 6 विभक्ती राहतात. ह्या 6 विभक्ती त्यातली पहिला त्या ठिकाणी की प्रथमाला प्रत्यय नसल्यामुळे त्याचा संबंधच इथं येत नाही. मग इथं द्वितीय विभक्ती तत्पुरुष समासापासून सुरुवात होते. यातला विभक्ती तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार आहे द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास. 4-5 शब्द दिलेले आहेत पहा मी. पहिला शब्द आहे सुखप्राप्त. सुखप्राप्त त्याचा विग्रह सुखाला प्राप्त. आता द्वितीय विभक्तीचे प्रत्यय, सगळ्याच विभक्तीचे प्रत्यय आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. मित्रांनो, औरंगाबादला पीएचडीच्या एंट्रन्सला गेलो मी. माझा काही अभ्यास फारसा त्या दृष्टिकोनातून नव्हता, परंतु व्याकरणाचे बारकावे माहिती असल्यामुळे ना मला 4 मार्क या विभक्तीच्या प्रत्ययाच्या तक्त्यावरती मिळालेले आहेत. आणि पुढं प्रत्येक त्या ठिकाणी ह्या तक्त्याचा उपयोग होतोय. म्हणून विभक्ती प्रत्यय आपले पाठ असणं, विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्यांनी सुद्धा पाठ करणं गरजेचं आहे. द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत सलाते सलानाते. द्वितीय विभक्तीचे प्रत्यय सलाते सलानाते. आता सगळ्या शब्दांना आहे ना विग्रह करताना ला प्रत्यय लागलेला आहे. सुखाला प्राप्त, देशगत, देशाला गत. गत या शब्दाचे 2 अर्थ होतात. इथं योग्य असेल तो अर्थ घ्यायचा आहे आपण. आपल्याला त्या ठिकाणी गत याचा अर्थ अवस्था असा अर्थ घ्यायचा. गत याचा अर्थ निघून गेलेला असा पण होतो. गतकाळ, गत वैभव, तिथं गत याचा अर्थ निघून गेलेला असा अर्थ होतो. पण इथं गत याचा अर्थ अवस्था असा अर्थ घ्यायचा. गत, देशगत, देशाला गत. धन प्राप्त, धनाला प्राप्त. कृष्णाश्रित, कृष्णाला आश्रित. आश्रित याचा अर्थ शरण गेलेला, आश्रयाला गेलेला. ला प्रत्यय लागलेला आहे. कृष्णाला आश्रित. देशार्पण, देशाला अर्पण. सगळे शब्द बघा ला प्रत्यय लागलेला आहे. द्वितीय विभक्ती आहे. आता इथं बरेच शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे मला फोन येतात याच्या बाबतीमध्ये, द्वितीयाच्या आणि चतुर्थीच्या बाबतीमध्ये. पण पुढे गेल्यानंतर तुम्हाला तो मुद्दा लगेच क्लिअर होऊन जाईल, कोणाच्याही मनात शंका राहणार नाही. चतुर्थी विभक्तीच्या वेळेला पाहूया आपण पुढं. आता तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत नेयसी, निहीसी. मग आता विग्रह करताना सगळ्या शब्दांना ने प्रत्यय लागलेला आहे बघा. भक्तिवश, भक्तीने वश, ने प्रत्यय तृतीयाचा आहे. तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. तोंडपाठ, तोंडाने पाठ. गुणहीन, गुणाने हीन. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित. बुद्धी जड, बुद्धीने जड. कष्ट साध्य, कष्टाने साध्य. ने प्रत्यय तृतीयाचा आहे, म्हणून तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर पुढचा प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समासाचा चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासात सर्व शब्दांना साठी हे शब्दयोगी अव्यय जोडून येते. महत्वाचं, अतिशय महत्वाचं वाक्य आहे. आता द्वितीयाचे आणि चतुर्थीचे प्रत्यय जरी सारखे असले ना, सलाते सलानाते प्रत्यय जरी असले ना, द्वितीय विभक्ती तत्पुरुष समासाचा विग्रह करताना ला प्रत्यय लागलेला आहे. पण चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासाचा विग्रह करताना ला प्रत्यय कुठंच लागत नाही. त्याच्या ऐवजी साठी हे शब्दयोगी अव्यय जोडून येते. आणि साठी शब्दयोगी अव्यय जोडून आले ना, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तिथं चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास समजायचं. 10वीच्या पुस्तकात पान नंबर 55 सभागृह हा शब्द आलेला आहे. सभेसाठी ग्रह, इथं गोंधळ होऊ द्यायचा नाही.
साठी शब्दयोगी अव्यय जोडून आलं ना का लगेच समजा इथं चतुर्थीच आहे. कारण साठी हे शब्दयोगी अव्यय चतुर्थी विभक्तीचं काम करतं. म्हणून या सगळ्या शब्दांना बघा साठी शब्दयोगी अव्यय जोडून आलेलं आहे. साला ते सालानाचे प्रत्यय पुढे लागलेले नाहीत. पहिला शब्द दिलेला आहे गायरान. गायींसाठी रान. क्रीडांगण. क्रीडेसाठी अंगण. मेंढवाडा. मेंढ्यांसाठी वाडा. पोळपाट. पोळीसाठी पाट. पूजा द्रव्य. पूजेसाठी द्रव्य. सभागृह आता सांगितलेला शब्द. सभागृह सभेसाठी ग्रह. चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर विभक्ती तत्पुरुष समासाचा पुढचा प्रकार आहे पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. आता पंचमी विभक्तीचे प्रत्यय. पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत ऊन हुन. मग ऊन हुन प्रत्यय आला ना की समजायचं पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. कसा? समजा शब्द आहे ऋणमुक्त. ऋणमुक्त ऋणातून मुक्त. ऊन प्रत्यय आलेला आहे, उकाराच्या रूपाने आलेला आहे. सेवानिवृत्त सेवेतून निवृत्त. रोगमुक्त रोगापासून मुक्त. चोर भय चोरांपासून भय. एक मुद्दा इथं क्लिअर करतो मित्रांनो की सामासिक शब्द एक जरी असला तर विग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी समास सुद्धा बदलतो. ऐकताय ना सगळेजण? माऊली? हो हो सर, येते ऐकू सुंदर. हा, की सामासिक शब्द एक जरी असला तर विग्रह वेगळा केला तुम्ही तर समास सुद्धा बदलतो. चोरांचे भय जर म्हणलं ना तो षष्टी मध्ये जातो आणि चोरापासून भय जर म्हणलं ना इथं पंचमी मध्ये. ऊन ऊन प्रत्यय पंचमीचे. म्हणून चोरांपासून भय. धर्म भ्रष्ट धर्मापासून भ्रष्ट. ऊन ऊन प्रत्यय आला ना पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. षष्टीचे प्रत्यय चाचीचे आहेत म्हणून या सामासिक शब्दाचा विग्रह करताना चाचीचे प्रत्यय लागतील. बघा पहिला शब्द राजपुत्र राजाचा पुत्र चा प्रत्यय. देवपूजा देवाची पूजा. देशसेवा देशाची सेवा. भूपती भूचा पती. पती याचा अर्थ नवरा पण होतो, पती याचा अर्थ मालक पण होतो. भू याचा अर्थ जमीन. भूपती हा राजाला समानार्थी शब्द आहे. राजाला समानार्थी शब्द आहे पण इथं त्या ठिकाणी विग्रह कसा केलाय? भूचा पती म्हणजे राजा. लक्ष्मीकांत लक्ष्मीचा कांत चा प्रत्यय लागलेला आहे. आत्ताच मुद्दा मी नमूद केला. काहींच्या मनामध्ये शंका निर्माण होईल की सर हा बहुव्रीही मध्ये पण येतोय पण विग्रह बदललाय. तिथं विग्रह लक्ष्मी आहे कांता ज्याची तो असा जर विग्रह केला ना तर तो बहुव्रीही मध्ये पण जातो. पण इथं लक्ष्मीचा कांत चा प्रत्यय लागलेला आहे. कांत याचा अर्थ आहे नवरा आणि कांता याचा अर्थ आहे बायको. लक्ष्मीचा कांत चा प्रत्यय लागला. विभक्ती तत्पुरुष षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर विभक्ती तत्पुरुष समासाचा शेवटचा प्रकार आहे सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. आता सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. सप्तमीचे प्रत्यय तय्य तय्य आहेत. त इ आ. पण कधी कधी त इ आ प्रत्यय न लागता तीन हे शब्दयोगी अव्यय जोडून येते. कधी कधी त इ आ प्रत्यय न लागता तीन हे शब्दयोगी अव्यय सप्तमी विभक्ती तत्पुरुष समासात सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर जोडून येते. पहा आता वनभोजन. विग्रह बघा वनभोजन वनातील भोजन. आता वनात भोजन असं म्हटलं तर ते संयुक्तिक नाही वाटत आपल्याला, बरोबर नाही वाटत. आणि सप्तमीचा अर्थ आहे कारक अर्थ आहे स्थलाधिकरण आहे, स्थळ दाखवलेलं असतं. आता इथं वनभोजन वनातील भोजन. स्वर्गवास वास म्हणजे वास्तव्य करणं राहणं असा अर्थ. स्वर्गवास स्वर्गातील वास.
घर जावाई, घरातील जावाई, कूपमंडूक, कुपातील मंडूक, मंडूक म्हणजे बेडूक, कूपमंडूक, कुपातील मंडूक, पान कोंबडा, पाण्यातील कोंबडा. खाली एक टीप दिलेली बघा, सप्तमीचे प्रत्यय त, ई, आ असले तरी शब्दांचा विग्रह करताना तील हे शब्दयोगी अव्यय जोडून येते. हा मुद्दा महत्वाचा खाली त्या ठिकाणी स्टार करून दिलेला होता मी, म्हणून या ठिकाणी की हे 6 प्रकार विभक्ती तत्पुरुष समासाचे आपल्या पुढे मांडलेले आहेत. त्या विभक्तीचा त्या ठिकाणी प्रत्यय कसा लागतो, कधी कधी चतुर्थीच्या सप्तमीच्या बाबतीमध्ये, चतुर्थीच्या बाबतीमध्ये साठी हे शब्दयोगी अव्यय ध्यानात राहू द्या आणि सप्तमीच्या बाबतीमध्ये तील हे शब्दयोगी अव्यय लक्षात राहू द्या, म्हणजे आपली गडबड होणार नाही, गोंधळ व्हायचं काही कारण नाही. आता मित्रांनो की पुढचा जो प्रकार आहे तक्त्याचा जर विचार केला ना, की तक्त्यामध्ये आलूक तत्पुरुष समास हा एक प्रकार आहे. आता मी बोर्डचा वापर करतोय. आता तुम्हाला कदाचित स्क्रीनवरती फक्त कर्मधारय समास आणि द्विगु समास हे पाहायला मिळतील, पण आता मी बोर्डचा वापर करून थोडस विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय. बघा की आलूक तत्पुरुष समास, माऊली सगळ्यांना दिसतंय? होय होय. काय अडचण नाही ना? नाही. आलूक, आलूक या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. आता वास्तविक पाहता हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार संस्कृत भाषेतला आहे. संस्कृत शब्दच बहुतेक याच्यामध्ये आलेले आहेत. मराठी फक्त एकच शब्द आहे, पण याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. अगोदर अगदी सोपं आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी तर अगोदर पहिल्यापासून सांगतो की हे घटक एवढे त्या ठिकाणी सोपे आहेत ना, फक्त त्यातले मर्म आपल्या लक्षात आले पाहिजे. आता अलूक या शब्दाचा अर्थ आहे, लूक याचा अर्थ आहे लोप पावणे, आणि अ हा उपसर्ग लागलाय. लूक याचा अर्थ आहे लोप पावणे आणि आलूक याचा अर्थ आहे लोप न पावणे, लोप न पावणे. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाच्या सप्तमीच्या ई प्रत्ययाचा लोप पावत नाही, त्या समासाला, त्या तत्पुरुष समासाला आलूक तत्पुरुष समास असे म्हणतात. आता बघा, समजा एकच शब्द मराठीतला आहे, बाकीचे शब्द संस्कृत मध्ये तोंडी लावणे आणि याचा विग्रह होतो तोंडी आणि लावणे, हे 2 शब्द केलेले आहेत. एक शब्द या तोंडी लावणे आणि या शब्दाचा विग्रह करताना तोंडी लावणे असे 2 शब्द केलेले आहेत. आणि हा विग्रह झाला आणि हा सामासिक शब्द झाला. या समासामध्ये की पहिल्या पदाच्या सप्तमीच्या ई प्रत्ययाचा लोप पावत नाही. अजून 2-4 उदाहरण मी तुमच्या पुढे मांडणार आहेत, पण मर्म लक्षात घ्या की ज्या तत्पुरुष समासामध्ये पहिल्या पदाच्या सप्तमीच्या वी प्रत्ययाचा विग्रह करताना लोप होत नाही, तो ई प्रत्यय तसाच राहतो, त्याला आलूक तत्पुरुष समास असे म्हणतात. आता इतर संस्कृत शब्द बघा, समजा अग्रेसर, पंकेरुह, हे संस्कृत शब्द आहेत आणि या संस्कृत शब्दाचा विग्रह अग्रे सरह इति. काही संस्कृत ज्यांचा विषय असेल त्यांना माझ्यापेक्षा जास्त विश्लेषण करता येईल. मी फक्त या ठिकाणी की आपल्या मनामध्ये ही संकल्पना त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय. आता
काहींच्या मनामध्ये शंका निर्माण होईल की सर तुम्ही सांगितलं की पहिल्या पदाच्या सप्तमीच्या ई प्रत्ययाचा लोप होत नाही. आता याच्यामध्ये विचार केला ना, पहिलं पद या ठिकाणी आग्रे. मग आता याच्यामध्ये प्रत्यय कोणता आलेला आहे? आग्रे ये, म्हाताऱ्याच्या रूपाने ये आलेला आहे. आग्रे सर येती. मग आता पहिल्या पदाच्या ई प्रत्ययाचा लोप होत नाही, पण इथं ये आलेला आहे ना, पण ये हा संयुक्त स्वर आहे. आता काल शेंडके सरांनी कल्पना दिली, ये आई ओ औ हे संयुक्त स्वर आहेत. आणि ह्या ये मध्ये हा ये हा संयुक्त स्वर, याच्यामध्ये ये हा प्रत्यय आहे. ई किंवा ई हा अ अधिक ई किंवा ई, या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून हा ये बनतो. मला बरेच दिवस ही संकल्पना माझ्या सुद्धा माऊली लक्षात येत नव्हती. मी आळंदीला गेलो आणि आळंदीला गेल्यानंतर तिथं जाधव महाराजांकडून ही कल्पना मी समजून घेतलेली आहे. आताही बऱ्याच जणांना त्या ठिकाणी या शब्दाचे मर्म लक्षात येणार नाही, परंतु ही मी त्या ठिकाणी त्यांच्याकडून समजून घेतलं की मात्रेच्या रूपाने ये आलेलं आहे ना, ये मध्ये ये आहेच ना, मग ईचा लोप लोप झालेलाच नाही ना, ई तसाच राहिलेला आहे ना, म्हणून याला अलुक तत्पुरुष समास असं म्हटलेलं आहे. आता पंके रूह हा जर शब्द पाहिला ना आपण की पंके पंके रूह इति, पंके रूह इति म्हणजे पंके याचा अर्थ आहे चिखल, आणि रूह म्हणजे राहणारा, म्हणजे चिखलात राहणारा, त्याला कमळ म्हणतो आपण. पंकज हा शब्द आलेला आहे उपपद तत्पुरुष समासामध्ये, पण पंके रूह इति या ठिकाणी सुद्धा ये आलेला आहे. मराठी भाषेमध्ये फक्त एवढा वाळिंबेच्या पुस्तकामध्ये एवढाच शब्द मला सापडतोय, तोंडी लावणे. बाकीचे हे शब्द संस्कृत आहेत. आणि या सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाच्या ई प्रत्ययाचा लोप झालेला नाही, म्हणून याला आलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. मला वाटतं ही कल्पना लक्षात आलेली असेल. त्यानंतर पुढचा एक प्रकार आहे आलुक तत्पुरुष समासानंतर उपपद तत्पुरुष समास. आता उपपद कशाला म्हणतात की उपपदाला स्वतंत्रपणे त्या ठिकाणी वापरता येत नाही, ते शब्दाला जोडून येत असतं. आणि ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद हे उपपद असते त्याला उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. आता अगोदर उपपद समजून घ्या की ज, द, ग, कार, करी, लाव्या, खाऊ हे उपपद आहेत आणि याला विशिष्ट असे अर्थ आहेत. शब्दाला जोडून आल्यानंतर त्यांना अर्थ प्राप्त होतात. ज याचा अर्थ आहे जन्मणारा, द याचा अर्थ आहे देणारा, ग याचा अर्थ आहे गमन करणारा, कार याचा अर्थ आहे करणारा, करी याचा अर्थ आहे करणारा, लाव्या याचा अर्थ आहे लावणारा, आणि खाऊ याचा अर्थ आहे खाणारा. हे उपपद आणि हे उपपदांचे अर्थ. आता हे उपपद तत्पुरुष समासाचे शब्द कसे तयार झालेत ना बघा. आता समजा पंकज शब्द आहे, पंकज, ज हे उपपद आलेलं आहे आणि ज याचा अर्थ आहे जन्मणारा. मग या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? पंकात जन्मणारा. ज म्हणजे जन्मणारा, पंकात म्हणजे चिखलात. कमळाला समानार्थी शब्द आहे पंकज. चिखलात कमळ असते म्हणून त्याला पंकज म्हटलं जातं, पंकात जन्मणारा. दुसरा एक शब्द आहे द्विज. द्विज दोनदा जन्मणारा, दोनदा जन्मणारा.
ब्राह्मणाला द्विज म्हणतात. ब्राह्मणाला द्विज का म्हणतात? त्याचा द्वंद्व जन्म होतो. ज्ञानेश्वरीमध्ये अशी एक ओवी आलेली, द्विज षटकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी दुहीसही सरोभरी योगू निपजे. द्विज याचा अर्थ आहे द्वंद्व जन्मणारा. ब्राह्मणाचा द्वंद्व जन्म कसा होतो? माऊली बोर्डवरच दिसतंय ना? हो दिसते सर. दिसतंय ना? हो ओके दिसते चालते. द्विज याचा अर्थ आहे द्वंद्व जन्मणारा. द्विज म्हणजे द्वंद्व जन्मणारा. याला पक्षालाही द्विज म्हणतात आणि ब्राह्मणालाही द्विज म्हणतात. मला हे सांगायचं होतं तुम्हाला की ब्राह्मणाला द्विज का म्हणतात? आईच्या उदरातून जन्म होणे हा एक जन्म मानला आणि ब्राह्मणामध्ये उपनयन संस्कार असतो, ज्याला मुंज म्हणतात. आणि मुंज झाल्यानंतर ब्राह्मणाचा दुसरा जन्म मानला जातो, कारण त्याला बटू केलं जातं, गळ्यामध्ये जानवं घातलं जातं, पितांबर नेसवला जातो आणि हा विधी झाल्यानंतर त्याला दुसरा जन्म त्याचा मानला जातो, म्हणून ब्राह्मणाला द्विज म्हणतात. पक्षाला द्विज का म्हणतात? त्याचाही दोनदा जन्म होतो, एकदा अंड्यामध्ये आणि अंड्यातून बाहेर पडणं हा दुसरा जन्म, म्हणून पक्षाला द्विज म्हणतात. मग आपल्याला महत्वाचा अर्थ काय समजून घ्यायचा आहे? ज म्हणजे जन्मणारा, द्वि म्हणजे द्वंद्व. ज हे उपपद आहे आणि उपपद लागून बनलेले शब्द येतं, म्हणून यांना उपपद तत्पुरुष समास म्हणतात. अजून 2-3 शब्द असे आहेत पहा. अंडज, जारज, उद्भिज, स्वेदेज. सगळ्या शब्दांना बघा ज हे उपपद लागलेलं आहे. अंडज म्हणजे अंड्यातून जन्मणारा, जारज म्हणजे जारापासून जन्मणारा, उद्भिज म्हणजे उद्भी म्हणजे माती, मातीतून जन्मणारा, श्वेत म्हणजे घाम, घामातून जन्मणारा. ह्या 4 खाणी येतं, चराचर सृष्टीच्या या 4 खाणी येतं. या सगळ्या शब्दांना ज हे उपपद लागलेलं आहे, म्हणून याला उपपद तत्पुरुष समास असं संबोधलेलं आहे. अजून आपण बाकीचे उदाहरण, एक एक उदाहरण आपण पाहणारच आहोत. त्यानंतर द, समजा द जलद, जलद याचा विग्रह होतो जल देणारा. द म्हणजे देणारा, जल देणारा. माऊली एका परीक्षेला त्या ठिकाणी ढगाला समानार्थी शब्द आलता. ढगाला जलद संबोधलं जातं. बऱ्याच जणांना फक्त एवढंच माहिती असतं गाडी जलद धावते, पण ढगाला समानार्थी शब्द हे माहित नाही. कारण ढगाला जलद का म्हटलं जातं? तो जलद येतो म्हणून त्याला जलद म्हटलं जातं. जल, जल, द उपपद, जल देणारा. त्यानंतर समजा सुखद असा शब्द आला, सुखद सुख देणारा, दुःखद दुःख देणारा. द हे उपपद लागलेलं आहे आणि द याचा अर्थ होतो देणारा. त्यानंतर ग, खग शब्द आहे. खग, ग हे उपपद आहे. ग या उपपदाचा अर्थ होतो गमन करणारा. ग या उपपदाचा अर्थ होतो गमन करणारा. ख याचा अर्थ आकाशाला, एक अक्षरी शब्द आहे ख. ख म्हणजे आकाश. ख या शब्दाचा अर्थ आहे आकाश. मग याचा विग्रह होतो आकाशात गमन करणारा. आकाश, ग म्हणजे गमन करणारा, ख म्हणजे आकाश, आकाशात गमन करणारा. त्यानंतर कार, कुंभकार. कुंभकार म्हणजे कुंभ करणारा, कार म्हणजे करणारा. दोन्ही कार आणि करी या दोन्ही उपपदाचा अर्थ आहे करणारा. शेतकरी, शेतकरी शेती करणारा. लाव्या, कळ लाव्या, आग लाव्या, कळ लाव्या. लाव्या हे उपपद आहे. लाव्या म्हणजे लावणारा, कळ लाव्या, कळ लावणारा. लाव्या उपपद आहे. खाऊ, लाच खाऊ, लाच खाऊ, लाच खाणारा. हे सगळे शब्द बघा मित्रांनो की हे उपपद आहेत आणि उपपद लागून बनलेल्या शब्दांना उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. उपपद हे शब्दाला जोडून येतं, स्वतंत्रपणे त्याचा वापर करता येत नाही आणि शब्दाला जोडून आल्यानंतर त्यांना अशा पद्धतीचा अर्थ प्राप्त होतो. यांना उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. त्यानंतर पुढचा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे नय तत्पुरुष समास.
नय तत्पुरुष समास. बरेच जण ज्या वेळेला राज्य स्तरावर आम्ही आरपी म्हणून काम करतो, बरेच शिक्षक किंवा विद्यार्थी याचा उच्चार नत्र असा करतात. कारण य हा वर्ण च वर्गातला आहे. वर्णमाला शिकवताना हा य वर्णाचा उच्चार अनुनासिका येते, म्हणून ह्याचा उच्चार नय असाच करणं गरजेचं आहे. नत्र असा जर उच्चार केला तर नत्र याचा अर्थ नायट्रोजन असा होतो. म्हणून इथं उच्चार व्यवस्थित करणं गरजेचं आहे. नय तत्पुरुष समास, की ज्या तत्पुरुष समासामध्ये पहिले पद हे नकारार्थी असते, नकारार्थी असते, त्या तत्पुरुष समासाला नय तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, अयोग्य, अन्याय, नापसंत, बेकायदा, अनादर, अनाचार. हे जे शब्द पाहिले ना, की याच्यामध्ये पहिलं पद हे नकारार्थी आहे. ना, बे, इथं अन येईल. अन अधिक आदर, अन अधिक आचार. आता इथं बघा, अयोग्य विग्रह होईल योग्य नसलेला, नकारार्थी पहिलं पद आहे. अयोग्य योग्य नसलेला, अन्याय न्याय नसलेला, नापसंत पसंत नसलेला, बेकायदा कायदा नसलेला, अनादर आदर नसलेला, नादर नया. अन हे पहिलं पद आहे म्हणून उल्लेख केला मी. अन हा जो शब्द आहे शेंडगे सरांनी सांगितल्याप्रमाणे अन अधिक आदर असा बनलेला आहे. अन अधिक आदर, अन म्हणजे नाही, आदर नसलेला. त्यानंतर अनाचार, आचार नसलेला. पहिलं पद हे नकारार्थी आहे, आणि ज्या तत्पुरुष समासामध्ये पहिलं पद हे नकारार्थी असतं त्या तत्पुरुष समासाला नय तत्पुरुष समास असे म्हणतात. त्यानंतर नय तत्पुरुष समासानंतर पुढचा प्रकार जो आहे कर्मधारय समास. आता कर्मधारय समासामध्ये आता तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल, याच्याविषयी अगदी सविस्तर वर्णन मी याचं केलेलं आहे. कर्मधारय समासाचं, की कर्मधारय समास त्याचे 6 प्रकार कसे पाडलेले आहेत, आणि 6 प्रकाराचं एकत्रीकरण बघा. प्रकाराचे प्रकार मी अगोदरच कल्पना दिली तुम्हाला. मी कस्तुरे सर, कर्मधारय समास घ्या बघ. द्विगु समास पुढे आहे बघा. यामध्ये कर्मधारय समासामध्ये नाही सापडत. हा, ओके 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 ओके. की कर्मधारय समास, या समासाचं वैशिष्ट्य काय किंवा लक्षण काय आहे बघा. की ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात आणि दोन्ही पदातील संबंध विशेषण विशेष्य किंवा उपमेय उपमान अशा स्वरूपाचा असतो, त्या समासाला कर्मधारय समास असे म्हणतात.
याच्यामध्ये 3 मुद्दे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. 3 मुद्दे कोणते? दोन्ही पदे प्रथमाविभक्तीत असतात. मग प्रथमाविभक्तीचं वैशिष्ट्य काय? तर प्रथमाविभक्तीला प्रत्यय नाही, हे प्रथमाविभक्तीचं वैशिष्ट्य आहे. दोन्ही पदांना प्रत्यय नसतो आणि दोन्ही पदातील संबंध एक तर विशेषण विशेष्य असा असेल किंवा उपमेय उपमान अशा स्वरूपाचा असेल, त्या समासाला कर्मधारय समास असे म्हणतात. आणि या दोन्ही पदातील संबंधावरून कर्मधारय समासाचे 6 प्रकार पाडलेले आहेत. आणि हे 6 प्रकार आपल्या 10वीच्या पुस्तकात पान नंबर 62 वर आहेत, मुद्दे दिलेले आहेत. तिथं विश्लेषण एवढं केलेलं नाही, परंतु ते 6 प्रकार कसे पाडलेले आहेत ना, यावरून आपल्या लक्षात येईल. आता कर्मधारय समासात दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात. उदाहरणार्थ बघा, परमेश्वर, परम असा ईश्वर, इथं दोन्ही पद परम आणि ईश्वर दोन्ही पद प्रथमा विभक्तीत आले. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, महान आणि राष्ट्र दोन्ही पद प्रथमा विभक्तीत आले. महाराज, महान असा राजा, महादेव, महान असा देव दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत येतात. हे कर्मधारय समासाचे एक वैशिष्ट्य. आणि दुसरं इतर वैशिष्ट्य 2 मुद्दे कोणते आहेत, तर त्यावरून कर्मधारय समासाचे 6 प्रकार कसे पाडलेत ना, पुढच्या मुद्द्यावरून आपल्या लक्षात येईल. कर्मधारय समासाचे पोट प्रकार, विशेषण विशेष्य यावरून 3 प्रकार पाडलेले आहेत आणि उपमेय उपमान याच्यावरून 3 प्रकार पाडलेले आहेत. कसे? आता बघा, विशेषण पूर्वपद, पहिले पद हे विशेषण असते. बघा आता, रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, रक्तासारखे चंदन, पहिलं पद हे विशेषण आलं. वर्णन चंदनाचं केलं, चंदन हे विशेष्य झालं. ज्याचं वर्णन केलेलं असतं ना, ते नाम, त्या नामाला विशेष्य म्हणतात. आणि विशेष्य चंदन आहे आणि पहिलं पद हे विशेषण आहे, विशेषण अगोदर आलेलं आहे म्हणून याला विशेषण पूर्वपद असं म्हटलेलं आहे. नीलकमल, निळे असे कमळ, वर्णन कमळाचं केलं, कमळ हे विशेष्य झालं, पण नील हे विशेषण झालं, विशेषण अगोदर आलेलं आहे म्हणून याला विशेषण पूर्वपद. पितांबर, पीत असे अंबर, पीत म्हणजे पिवळे, विशेषण अगोदर आलेलं आहे म्हणून याला विशेषण पूर्वपद असं संबोधलेलं आहे. त्यानंतर विशेषण उत्तरपद, दुसरं पद हे विशेषण असते, उत्तरपद म्हणजे दुसरे पद. घन निळ, निळा असा घन, निळा हे विशेषण आहे, नंतर आलेलं आहे. घन म्हणजे मेघ, नाम आहे, विशेष्य आहे, अगोदर आहे. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष, उत्तम हे विशेषण आहे पण शब्दामध्ये, मूळ सामासिक शब्दामध्ये नंतर आलेलं आहे. भाषांतर, देशांतर, वेशांतर हे शब्द सुद्धा, अन्य भाषा, अन्य देश, अन्य वेश, अंतर म्हणजे अन्य, भाषा, देश, वेश हे नाम आहेत आणि अंतर हे विशेषण आहे, विशेषण नंतर आलेलं आहे म्हणून यांना विशेषण उत्तरपद असे म्हणतात. त्यानंतर विशेषण उभयपद, पुढच्या पानावर आहेत. पांढरा शुभ्र, दोन्ही पद विशेषण आहेत. पहा, दोन्ही पदे विशेषण असतात. पांढरा शुभ्र, अतिशय पांढरा. हिरवागार, अतिशय हिरवा. पांढरा शुभ्र, हिरवागार, लाल भडक, काळा भोर, निळा शार, हे दोन्ही पद या ठिकाणी विशेषण आहेत म्हणून यांना विशेषण उभयपद असे म्हटलेले आहे. आणि त्यांचा विग्रह अतिशय पांढरा, अतिशय हिरवा, अतिशय काळा शार, काळा भोर मध्ये काळा कुट्ट किंवा काळा भोर, अतिशय काळा. निळा शार म्हणजे निळा शार समुद्र म्हणतो आपण, अतिशय निळा. म्हणजे दोन्ही पद विशेषण असतात म्हणून यांना विशेषण उभयपद असे म्हटलेले आहे. उपमान पूर्वपद. आता उपमेय आणि उपमान
या संबंधावरून उपमेय उपमान अशा स्वरूपाच्या संबंधावरून हे 3 प्रकार पाडलेले आहेत. उपमान पूर्वपद, कमल नयन, वर्णन नयनाचं केलं, नयन हे उपमेय झालं आणि कमल हे उपमान झालं. उपमान अगोदर आलेलं आहे म्हणून याला उपमान पूर्वपद म्हटलेलं आहे. विग्रह कमळासारखे नयन. चंद्रमुख, चंद्रासारखे मुख, वर्णन मुखाचं केलं पण मुख कसं चंद्रासारखं, उपमान अगोदर आलेलं आहे. मेघश्याम, मेघासारखा श्याम. त्यानंतर उपमान उत्तरपद, उपमान नंतर आलेले असते म्हणून याला उपमान उत्तरपद असं म्हटलेलं आहे. चरण कमल, वर्णन चरणाचं केलं पण चरण कसे कमळासारखे, उपमान कमल आहे नंतर आलेलं आहे, त्याचा विग्रह कमळासारखे चरण. नृसिंह, सिंहासारखा नर. मुखचंद्र, चंद्रासारखे मुख. नयन कमल, कमल नयन आणि नयन कमल याच्यामध्ये थोडासा फरक आहे. मुखचंद्र आणि चंद्रमुख याच्यामध्ये थोडासा शब्दाची फक्त आदला बदल केलेली, त्याच्यावरून लगेच पोट प्रकार बदलतोय त्याचा. नयन कमल, कमळासारखे नयन. विग्रह मात्र दोन्ही ठिकाणी सारखेच आहेत. त्यानंतर रूपक उभयपद, दोन्ही पदे एकरूप असतात. विद्याधन, विद्या हेच धन. भवसागर, भव हाच सागर. विद्युल्लता, विद्युत हीच लता. काव्यामृत, काव्यरूपी अमृत. दोन्ही मध्ये अभेद दाखवलेला आहे. रूपक अलंकारामध्ये हेच उदाहरण आलेले आहेत. दोन्ही मध्ये साम्य आहे, भेद नाही असं वर्णन केलेलं असते म्हणून त्या ठिकाणी रूपक अलंकार होतो आणि इथं रूपक उभयपद असं म्हटलेलं आहे. दोन्ही मध्ये साम्य दाखवलेलं आहे. की मित्रांनो अशा पद्धतीने हा कर्मधारय समास त्याचे 6 प्रकार आपल्या पुढे मांडलेले आहेत.